निवडणूक ईर्ष्याची आहे, ही निवडणूक आपली आहे, ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे, या जिद्दीने काम केलं पाहिजे. आणि या जिद्दीने काम केलं म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली, धनुष्यबाण घराघरात गेला, शिवसेना घराघरात तुम्ही पोचवली आणि कितीतरी नगरसेवक आपले आले. हा इतिहास आहे. आणि म्हणून पूर्वीचं बघितलं आपण, घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही. पण दुर्दैवाने काय, मी फिरत होतो, महाविकास आघाडी कुठं दिसतच नव्हती. महाविकास आघाडी काय झालं होतं माहित नाही, त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं. लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते बा आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या, त्याही घेतल्या नाही. जाऊ द्या, आता काय बोलणार, कोण असली नकली दाखवलं जनतेने ना. म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेलात, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं, इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली, काय झालं आता. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो तेव्हा आपल्याकडे पण 3 बोटं असतात. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हा एकनाथ शिंदे 2.5, 3.5 वर्ष आरोपाला आरोप आरोप सहन करतोय. काय एवढी जळजळ, मळमळ, पोटदुखी काय काय का लोक येतात एवढी लोक सोबत? कारण हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. तुमच्यासारखं मला काय मिळालं, माझं काय होणार हे बघणार नाही. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून अनेक योजना आपण केल्या, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, विकासाला चालना दिली. इकडे महाविकास आघाडीने अगोदर सगळं थांबवलं होतं, सगळ्या सरकारमध्ये स्थगिती होती, ती सगळी उठवली, स्पीड ब्रेकर काढून टाकले, हटवले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. त्याला धाडस लागतं, हिम्मत लागते. या एकनाथ शिंदेने तुमच्या नेहमी हिम्मत दाखवलेली आहे, धाडस दाखवलेलं आहे, जे कधीही झालं नाही ते करूनही दाखवलं आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकांनी याचा एकनाथ शिंदेची नोंद घेतली. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हा एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेब आनंददिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतं काय, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही माझ्या डोक्यात मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी दाखवून दिलं की काम करणाऱ्याच्या मागं उभं राहायचं. आणि वाऱ्यावर सोडलं कार्यकर्त्यांना, जनतेने देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं. आणि जे घरी बसले त्यांना देखील कायमचं घरी बसवण्याचं काम या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. महाविकास आघाडीचे सगळ्यांची बेरीज पकडली तरी एकट्या आपल्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. हा विजय मिळालाय, हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खास काही गडबडीमध्ये बोलवलं इकडे, आणि तुम्हाला मला भेटायचं होतं. आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंददिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना काय काय शिवसेना करू शकते, काय सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो, या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या दाखवलं, विधानसभेच्या दाखवलं, आणि या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दाखवलं. आणि त्याचप्रमाणे महायुती पुन्हा या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी आपण कमी जास्ती फरकाने काही नगराध्यक्ष गेले, काही आपली मेजॉरिटी आली, काही ठिकाणी मेजॉरिटी कमी आली, नगराध्यक्ष. पण मिळालेली शिवसेनेला जी मतं आहेत ती मतं मात्र भरपूर मिळालेली आहे, भरपूर मिळाली आहे. लोकांनी भरभरून आपल्याला मतदान केलंय. आणि म्हणून गेल्या वेळच्या आकड्यांपेक्षा यावेळेस आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. आणि मी नेहमी सांगायचो की 2 तारखेला निवडणूक होती, ती पुढे गेली काही ठिकाणी, आणि मग 21 तारखेला आपले निकाल लागला. आणि म्हणून यामध्ये आपला मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्यांना नंबर 1 चा विजय मिळाला. मी देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन केलं, कारण आज त्यांनी या राज्यामध्ये जे यश मिळवलं,
आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिकवाय आपल्या बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन केलं. आणि पण दुसऱ्या नंबरला मात्र कमी जागा लढवून जास्तीचा स्ट्राईक रेट आणणारा तुमचा शिवसेना हा पक्ष आहे, याचा अभिमान मला आहे. आणि म्हणून जिथे शिवसेना कधी पोहोचली नाही तिथे शिवसेना पोहोचली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता जमाल घोटा, आता पुढच्या निवडणुकीत काय द्यायचं तो द्या तुम्ही, पण विरोधकांचा टांगा पलटी झाला, घोडे फरार झालेले आहेत. आणि त्यांच्या गोटामध्ये अजून त्यांना जे काही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काही त्यांना धक्का बसला त्यातून अजूनही सावरलेले ते नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मी आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, मी आरोपाला आरोपाने नाही तर टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, तर कामाने उत्तर देणार. आणि मी नेहमी कामातून उत्तर दिलं, काम करत राहिलो, आपण काम करत राहिलो. महाराष्ट्राने पाहिलं, कामालाची पोचपावती लोकांनी विधानसभेत दिली, 232 जागा लँडस्लाईड मॅन्डेट दिलं.